मित्रांनो सायकल होती इथं, कोण घेऊन गेलं? सायकल गायब केली. अई पोरं घेऊन गेली काय सायकल? सायकलच नाही इथं. शपथ, जाऊ कसा आता राव. चावी चावी पडेल धावतो. पोरं गेली तरी कुठं असतील राव. गेट तर खुल्लं आहे बट काय कर आता बघतो काय होतं ते. सायकल चोर मित्रांनो, हा बघा माझी सायकल घेऊन आला. मी घाबरलो तिकडं. हा म्हणला होता नाही का मला सायकल घेऊन जा म्हणून. हा म्हणला. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो सध्याला आता आपली पहिली एक्झाम आहे इंग्लिशची, मेन पेपर. आता सध्याला सायकल वगैरे रेडी आहे, कॉलेजला जायचं आहे इथून लेफ्ट. सो आता मी तुम्हाला भेटतो कॉलेजमध्ये. आणि सगळ्यांना शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. आणि हिंदीत काय बोलतात नाही माहीत, थोड़ा मैं हिंदी की रिस्पेक्ट करता हूँ. मुझे पता है कि हिंदी कैसे बोलते, लेकिन मैं अपने महाराष्ट्र के लिए कंटेंट बना रहा हूँ, तो वी विल स्पीक इन मराठी. तर चला आता मी येतो कॉलेजमध्ये, भेटतो तुम्हाला. बाय. हां काय केला? लेटर रायटिंगचा फॉर्मॅट सांग. नाही माहीत गोंडे. तू अभ्यास केला नाही? तू माहिती आहे तू लपून अभ्यास करतो. नाही सारा दिन सो गया था भाई. क्या करूँ मस्त सो. तर मित्रांनो सध्याला आता पेपर खूप छान गेलेला आहे. आणि आजच्या पेपरमध्ये मला वाटते मी 70+ जाणार, कारण की माझी स्ट्रॅटेजी कशी होती, पहिले रायटिंग स्किल मोर वेटेजचे पूर्ण करून घ्यायची, नंतर मग हे बाकीच्यांना टाईम नाही पुरला, बट मी पूर्ण एकदम स्ट्रॅटेजिकली मस्त केलं. तर सध्याला आता कॉलेज सोडलं आहे, सायकल घेतो आणि मग जाऊया घरी. मी तर थांबले नाही वाटतं, तर बघूया आता काय होतं आहे. मित्रांनो सायकल होती इथं, कोण घेऊन गेलं? सायकल गायब केली. अई पोरं घेऊन गेली काय सायकल? सायकलच नाही इथं. शपथ, जाऊ कसा आता राव. चावी पडेल धावतो. पोरं गेली तरी कुठं असतील राव. गेट तर खुल्लं आहे बट काय कर आता बघतो काय होतं ते. भाई मी शोधतोय भाई सायकल कुठे गेली, आणि सायकल इथं घेऊन बसले ते सगळे. सायकल चोर मित्रांनो, हा बघा माझी सायकल घेऊन आला. मी घाबरलो तिकडं. हा म्हणला होता नाही का मला सायकल घेऊन जा म्हणून. हा म्हणला. नहीं बोला था, मैं बोला और उधर रुकते हैं, आकर के साथ जाएंगे. मामा बोले नंबर का भिका का फ्रेंड सायकल चोर म्हणला नाही का, इथं सायकल चोर प्रँकर म्हणला नाही का. हे जे गाडीला बघा काल पडली ना गाडी, हे रुक रे. तेव्हा इथं तुटलंय, तेव्हा इथं तुटलंय. आणि और किधर, हां हे बघा इथं तुटलं. हे बघा हे. अरे मेरे को पता. तर सध्याला ह्यांचं तर चालत राहणार. आत्ता भेटतो मी तुम्हाला घरी, नाही तर कुठल्या तरी दुकानामध्ये. बघू आज कोण ट्रीट देत आहे ते. तर मित्रांनो सध्याला मी घरी पोचलेलो आहे, हातपाय वगैरे धुतलेत. बघा तुम्ही केस बघू शकता माझी ओली आहेत. आणि आत्ता सध्याला जेवण वगैरे करतो. आणि आज मी फिजिक्सचे लेक्चर बघणार आहे टी व्हीवर. आमची अँड्रॉइड टी व्ही आहे, तर मग आम्ही म्हणजे हे करतो आम्ही. अँड्रॉइड टी व्ही आहे तर मग यूट्यूब वगैरे लावू शकतो. तर त्यामुळे OG ब्रँडची हे आहे. तर सध्याला न टाईमपास करता जेवण करतो. आणि आज गेम वगैरे नाही करणार, कारण उद्या फिजिक्सचा पेपर आहे. एक दिवस पण गॅप नाही मध्ये, आणि मला खूप जास्त करायचं आहे. तर त्यामुळे आता मी जास्त ब्लॉग बघू बनवता आलं तर बनवतो. चला येतो मी. तर मित्रांनो सध्याला आता मी लेक्चर करतोय, तुम्हाला आवाज येत असेल. टाईम बघा काय झाला आहे, 6:30 वाजून गेले. आणि सध्याला मी टी व्हीला लेक्चर लावला आहे, आणि PWचा लेक्चर आहे. फुल महामॅरेथॉन बघतोय फिजिक्सची. तर आता सध्याला मी महामॅरेथॉनचे सगळे नोट्स वगैरे पण लिहिलेत, ते बघा या साईडला पण आहेत. जस्ट स्टार्ट झाली. आणि मोबाईल बाजूला ठेवला, आणि मोबाईलची चार्जिंग वाचेल. आणि मोठी स्क्रीन खूप जास्त बेनिफिट आहे. नो डिस्ट्रॅक्शन,
आणि काहीच नाही होणार त्याच्यामध्ये, काही सबस्क्रिप्शन नाही, काय रिचार्ज नाही, काय नाही. तर त्यामुळे खूप बेस्ट ऑप्शन आहे. टी व्हीवर तुमच्याकडे स्मार्ट टी व्ही असेल तर टी व्हीवर बघा लेक्चर, खूप जास्त बेनिफिट होईल. वायफायचा तुम्हाला वायफाय आहे माझ्या घरी, तर वायफायमुळे टी व्ही चालते. नसेल तर तुमचा नेट वापरा मोबाईलचा, काय हरकत नाही, थोडं लॅग मारत पण काम चलाव आहे. तर मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य एवढंच होतं की छोट्या छोट्या गोष्टींवर थांबू नका. हे छोटी गोष्टी अडथळे देतच राहतात, बट आपल्याला त्यांना बाजूला करून आपला अभ्यास आणि जे पण तुम्ही करत असाल ते पूर्ण डेडिकेशनसोबत करायला पाहिजे. आणि मला माहिती आहे की उद्याचा पेपर मला कसं जाणार आहे ते. ह्याच्याहून हा एक किती लेक्चर माहिती आहे का, 6 तासाचा लेक्चर आहे आणि ह्याच्या पुढे एक 7 तासाचा लेक्चर आहे. आणि माझी मेहनत तर चाललीच आहे, तुम्ही पण करा. तुमच्या मम्मी पप्पांचं नाव पण मम्मी पप्पांना प्राऊड वाटू द्या, खूप छान होईल. आणि अभ्यासच नसेल तर कोणत्या ना कोणत्या तुमच्याकडे जे टॅलेंट असेल त्यामध्ये टॉप फील्डला जा. आता माझ्यामध्ये ब्लॉगिंगचं टॅलेंट आहे. अभ्यास तर मी जनरली करतोच, बट माझ्या मम्मी पप्पा ठीक आहे की माझे पप्पा रात्री 12 वाजता येतात कंपनीतून. त्यांचं रिअलायझेशन मला होतं की माझ्या बाबा माझ्यासाठी किती मेहनत करतात. तर सध्याला बाकी न बोलता काही अभ्यास करूया. टाईम वेस्ट होत चालला आहे. टाईम तर वेस्ट नाही होणार, कारण की मी तुमच्याशी बोलतो, तुम्हाला काहीतरी बेनिफिशियल शिकायला भेटतं आणि मला पण काहीतरी बेनिफिशियल शिकायला भेटते. जर तुम्ही आता तुमचं डेली रुटीन काय आहे ना ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी तुम्हाला प्रत्येकाला रिप्लाय देईल, कारण की सेम लाईफ चालू आहे. मी पण 11वीला, तुम्ही पण 11वीला, प्लीज सांगा जरा. मित्रांनो माझं जास्त नाही बोलू शकत, पण 40% सिलेबस झालं आहे आणि आता सध्याला वाजलेले आहेत 11:30. सध्याला टाईम 11:30 झाला आहे आणि मला आज पण 1:30 वाजेपर्यंत जागायला लागणार, कारण की मला पूर्ण करायचं आहे. आता मला एवढा टाईम नाही की मी सगळे टॉपिक्स कवर करू. जे IMP दिलेत सरांनी तर ते IMP करतो फक्त, आणि थोडेफार जे आपले फिलिंग द ब्लँक्स वगैरे असतात ते छोटे क्वेश्चन करतो, 1 लाईनर वगैरे. आणि बाकी काय, मला फिजिक्सच टफ जातं माहिती काय. हा एक मेवा सब्जेक्ट असा आहे की तुम्हाला टफ जातो. मॅथ्स पण मला सोपं जातं, मॅथ्स सोबत जातं तरी पण फिजिक्स हार्ड जातं. काय माहीत बाई काय दुश्मनी फिजिक्स सोबत. आता मला अजून भरपूर तास बसायचं अभ्यासाला. आणि मित्रांनो एक आनंदाची गोष्ट आहे की मी शोधत होतो आपला ट्रायपॉड गेला कुठं. भरपूर दिवस झाले भेटलाच नाही ट्रायपॉड, बट आज भेटला एका कोपऱ्यामध्ये, त्या साईडला त्या ड्रॉवरमध्ये पडलेला. आणि तुम्ही बोलत असाल एवढं पाठी पसारा काय केला, तर असा आहे विषय की आत्ता 11:30 वाजले, सगळे झोपायच्या मूडमध्ये. माझी उद्या एक्झाम आहे, तर एकटा मेहनत मी करतो आहे. बाकी ज्यांचं झालं आहे सगळं, इंजिनिअरिंगला 1-2 कामाला आहेत मम्मी पप्पा, तर त्यांना काय परीक्षा द्यायची गरज नाही. स्ट्रगलिंग टाईम आता माझा आहे. सो पप्पा बोललेत की आम्ही सगळे बाहेर झोपतो, तुला बेडरूम घे वाटलेस, कारण की लाईट चालू असेल, लाईटमध्ये झोप येत नाही कोणालाच. आणि त्यामुळे पप्पा गादी काढून गेले. आमच्या बेडवर 2 गाद्या असतात, तर एक गादी ही आहे आणि एक गादी म्हणजे मोठे करण्यासाठी, तर 2 गाद्या असतात. तर एक गादी पप्पा बाहेर घेऊन गेलेत आणि सोफ्यावर म्हणजे एका गादीवर 2 जण झोपू शकतात. तर एका गादीवर 2 जण, पप्पा मम्मी, आणि सोफावरती त्याच्यावर दादा झोपेल. जनरली माझी परीक्षा वगैरे नसते तर माझा जो स्लीपिंग एरिया आहे तो सोफा आहे, तर त्या सोफ्यावर मी झोपतो. सोफा आहे म्हणू नाही शकत, बट सिंगल बेड असतो ना तसाच आहे. तर त्यामुळे आज मला हे आवरून वगैरे ठेवायला लागेल, बट आता आवरायचा टाईम नाही आहे. आता मी माझा पहिला अभ्यास पूर्ण करतो, त्यानंतर आवरून झोपूया, कारण की झोप पण खूप महत्त्वाची असते आणि खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. बट मी दुपारी झोपलेलो थोडा वेळ, नॅप घेतला, शॉर्ट नॅप, आय गेस 20 मिनिटचा नॅप होता तो. तर त्यामुळे मला आता झोप येत नाही. तर हे खूप बेनिफिशियल आहे, कारण की माझा अभ्यास पण होईल थोडा. आणि मला असं वाटायला लागलं की अभ्यास नाही होते आपल्याला ओव्हरलोड होते, म्हणजे आपल्या डोक्याच्या वरनं चालले, झोप पण आली, तर मी सरळ क्विट करणार, झोपून जाणार, जेणेकरून जेवढं आहे तेवढं पण बाहेर नको निघायला. तर टायमर ह्याच्यावर लावतो आता, गणपती बाप्पाचं नाव घेऊन पुढचा अभ्यास सुरू करतो. तर मित्रांनो सध्याला आता वाजलेत 1:21 रात्रीचे, आणि सध्याला माझा आत्ता अभ्यास पूर्ण झाला आहे. तर मित्रांनो आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. मिळूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. जर तुम्हाला व्लॉग थोडा पण आवडला असेल तर लाईक करा,
मला स्ट्रगल बघायचं असेल तर सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन पण ऑन करून ठेवा, जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच, मिळेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू. वी विल मेट इन नेक्स्ट ब्लॉग.